भगवान बाबा की जय, संत गोपाल महाराज की जय। 62 या डबल 62 श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः, श्री रामनिंदे निष्काम त्यासी शोभलाती काम, काम निष्कामा काम, काम संभ्रम अवधारी। गौरीपुत्र गणपती, जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र, जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आई साहेब सीता देवी, राम भक्त हनुमानजी, गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त आणि राम भगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो। संत सज्जना साष्टांग नमन, श्रोते जनासी लोटांगण, करावया कथा निरूपण, ज्ञानदान मज द्यावे। बघा किती गोड आहे कथा। नाथ महाराजांचं रामायण ह्याच्यासाठीच ऐकायचं महाराज, कारण जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू शबरीच्या आश्रमात गेली। शबरीला आशीर्वाद कुणाचा होता? मातंग ऋषीचा, गुरुचा होता आशीर्वाद शबरीला। कारण ज्यावेळेस असताना मातंग ऋषीने प्रयाण करता वेळेस शबरीला बोलवून घेतलं आणि डोक्यावर हात ठेवून सांगितलं, आई साहेब तुमच्या भेटीसाठी जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू तुम्हाला भेट देणार आहे आणि त्यावेळेस असताना तुमचा उद्धार होईल, अशा प्रकारचं गुरुचं आशीर्वाद होता। माऊली सुंदर होई बघा, मनोनी जाणते न गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती। बघा कारण गुरुचा आशीर्वाद होता आणि गुरुचा आशीर्वाद असल्यामुळं जगत चालक जगत प्रभू माझे भगवान रामचंद्र प्रभू शबरीच्या आश्रमाच्या ठिकाणी गेले। शबरीचा उद्धार झाला महाराज। शबरीचा उद्धार कसा झाला ही सगळी कथा होऊन गेली, सगळी गोड आहे। अशा प्रकारे असताना कारण संताचे संगती मनोमार्ग गती, आखळावा श्रीपती येणे म्हणते। कारण मोठे महान साधू होते, कोण? मातंग ऋषी। मोठे साधू होते, मोठे संत होते। आणि ज्यावेळेस असताना राजा शबर, फार पूर्वीचं लांबतंय महाराज, कारण सांगायचं म्हणलं तर शबर राजाची मुलगी होती शबरी। ज्यावेळेस तिचं लग्न ठरलं, लग्न ठरल्यानंतर त्या ठिकाणी बघा ना राजा होता तो जंगलात त्यावेळेसचा, आणि राजा असल्यामुळं त्यानं काय केलं, शबरीचं लग्न ठरल्यानंतर बकऱ्याच्या भागवत करायत आमचे महाराज मोठे मोठे बसलेले इथं, आणि एकावनी एक विद्वान आहेत, असे सांगणारे वाचणारे हुशार आहेत माणसं आमची। कारण शबरी त्यावेळेस अशा बकऱ्याच्या दावणीची दावणी दिल्या, पशुच्या दावणी असं फार सुंदर वर्णन महाराज। आणि दावणीच्या दावणी दिला, आणि ज्यावेळेस शबरीचं लग्न दुसरा दिवस होता, उद्या होणार होतं लग्न, पण पाहुण्याचा पाहुणचार करण्यासाठी त्या राजानं, शबर राजानं, कारण आपल्या मुलीचं लग्न आहे, कारण जंगलामध्ये राहणारा जंगलातला राजा होता तो शबर, त्यानं मोठमोठ्या असणाऱ्या पशुच्या दावणीची दावणी दिल्या। आणि ज्यावेळेस असणारी शबरी संध्याकाळचा टाइम होता, संध्याकाळी आदल्या दिवशी काय असते हळद, बरोबर आहे, त्याच्याप्रमाणे शबरीनं विचारलं वडिलाला, कारण 2 दिवस 1 दिवस अगोदरच विचारलं, म्हणली बाबा राजा, वडिलाला विचारलं बाबा हे पशु पक्षी कशासाठी आले, ह्या दावणी बकऱ्याच्या का दिल्या म्हणले। त्यावेळेस असताना शबर राजानं सांगितलं, बाई बाळ याचं कारण एक आहे, आपल्या जातीमध्ये आपल्या जमातामध्ये आपल्या ह्या पाहुण्याचा पाहुणचार करण्यासाठी ह्या अशा असणाऱ्या बकऱ्याच्या दावणी दिल्यात म्हणजे। मग आणि बकऱ्याच्या दावणी दिल्यामुळं असताना हे सगळ्या दावणीची दावणी देऊन हे कारण सगळे जी वराड येणार आहे वराड त्यावेळेस त्यांनी हे असताना पाहुणचार करायचा। शबरीने हे शब्द ऐकले, शबरीच्या डोळ्याला पाण्याच्या दारा लागल्या खळखळ। शबर राजाची मुलगी होती शबरी, तिला वाटलं लग्न माझं आणि एवढी पशुची हत्या होणार आहे। मग आता रात्रीची वेळ होती, 11, 10, 11चा 12चा सगळे झोपलेले होते।
शबरीला झोप लागली नाही पुन्हा महाराज. शबरी जागी होती. शबरीनं काय केलं, रात्रीच्या 11-12च्या टायमाला असताना ती जंगलामध्ये निघून गेली. जंगलामध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी लग्न होतं महाराज. आणि जंगलामध्ये निघून गेल्यानंतर शबरीनं तिला वाटलं, कारण राजा आहे जंगलातला, चौकड अशा प्रकारे असताना त्याचे सेवक दूध पाठवून देईल आणि माझा शोध घेण्यात येईल, अशा प्रकारे कुणाला वाटलं, शबरीला वाटलं. म्हणून ती गेली, जंगलामध्ये गेली. मोठा अशा प्रकारचा असताना आणि त्या ठिकाणी बेल्याला होता प्राणी मोठा. त्याच्या खाऊन खाऊन सगळे त्याच्या हाडाचा सापळा झालेला होता. आणि त्याच्यामध्ये जाऊन शबरीने वास्तव्य केले. तिथं लपून राहिली महाराज किती दिवस. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. कारण लग्नाची वेळ, लग्नाचा टाइम समोर जाण्यासाठी तोपर्यंत तिथं ती राहिली. राहिल्यानंतर शबरीनं काय करायचं, दिवसभर मोठे मोठं जंगल होतं, जंगलामध्ये मोठवडी मोठ्या झाडावर जाऊन बसायचं आणि झाडावर बसून संपूर्ण दिवस काढायचा. आणि खायचं काय महाराज, तर जंगलातले काय असतात जे असते ना, फळं मुळं भक्षण करायचे आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. असे काही दिवस गेले. गेल्यानंतर ती शबरी असताना मातंग ऋषीचा आश्रम जवळ होता. तिला माहित झालं इथं महान मोठ्या प्रकारचे साधू संत आहेत. फार कथा लांबती महाराज आता, पण आता सांगावं का नाही सांगावं असं माझ्यात विभ्रम निर्माण झालाय. कारण ऋषीचा आश्रम होता. दररोज शबरीनं काय करायचं, ते ऋषी त्या ठिकाणाहून जाऊन कुठं जात होते, सरोवराच्या ठिकाणी जात होते, आंघोळीला जात होते महाराज. आता त्याच्याबद्दल फार सुंदर माहिती होऊन गेली. आणि जात असताना त्या शबरीनं ती रस्ता दररोज झाडून काढायचा. कधी यायची, पहाटे 3 वाजता 4 वाजताची यायची. आणि ज्यावेळेस असताना ऋषी असताना मातंग ऋषी शिष्यासहित असताना स्तराला जायचे आणि त्या ठिकाणी त्याला ती झाडून निघून जायची आणि जंगलामध्ये जाऊन लपून बसायचे. अशा प्रकारे बरेच दिवस गेले. पण संताची संगत घडली, संताची सेवा घडली. आणि त्या शबरीला एक दिवस असताना, एक असा दिवस आला की असताना त्या रस्त्याने जाताना शबरी झाडीत असताना, कारण ते ऋषीचा समुदाय आला आणि विचारलं, कारण मातंग ऋषीने विचारलं, बाई तू कोण आहेस. त्यावेळेस असताना शबरीने सांगितलं, महाराज मी शबर राजाची मुलगी आहे. इथं कधीच खूप दिवस झालं महाराज मी तुमचा रस्ता झाडून काढते. हे का करतेस. काही नाही, माझा एकच उद्देश होता, म्हणली साधू संतांची सेवा घडावा आणि त्याच्यामुळे माझा उद्धार होईल. अशा प्रकारचं माझ्या मनामध्ये, माझ्या मनातली मनोकामना होती महाराज. आणि ती माझी मनोकामना परिपूर्ण करण्यासाठी आणि मी तुमची सेवा करीत होते. कारण शबर राजाला, त्या मातंग ऋषीला खूप वाईट वाटलं. मातंग ऋषीला वाटलं की असताना हे म्हणा, पण त्याच्या बरोबर जे होतं ना शिष्यवर्ग, कोणाच्या, मातंग ऋषीच्या बरोबरचा जो शिष्यवर्ग होता, त्यांनी कसं वाटलं, आमचे महादेव महाराज आहेत काही क्लास. अरे बापरे, महादेव महाराज. हो, कारण गुणवान पोरगा आहे, मेडिकल ऑफिसर झाला मुलगा त्याचा, आमचा पुतण्या आहे. पण पोरगा मेडिकल ऑफिसर झाला की ते बदलला, नियत बदलली त्याची, धर्म बदलला, आचार बदलला, विचार बदलला. आणि त्यानं तो रामायणाला फिरवून आला नाही. पोरग रामायणाच्या आशीर्वाद होता म्हणून पोरग मेडिकल लागला आणि मेडिकल ऑफिसर झालंय बरं का, लागलं नाही. MBBS पूर्ण झालं. आता ते 6 महिने 1 वर्षभर सरकार पुन्हा दवाखान्यात सेवा करून घेतं, ते करत आहे. त्या महादेव महाराजाला सारखी फोन, पिंपळ्यावर फोन येतात, साठदरीहून येतात. आता इथून केले का नाही मला माहित नाही, पण ते आज कसं चुकून आले काय माहित नाही. कारण पोरग मेडिकल ऑफिसर झालं की हे बदललं. काय माहित नाही आपल्याला का घडतंय, ईश्वरा भगवंता तुलाच माहिती. महादेव बडे महाराज चाललंय ना. आता अशा प्रकारे ज्यावेळेस असताना त्या ऋषी मातंग ऋषीच्या बरोबर असणारे जे असताना भक्तगण होते, शिष्य होते, त्यांनी म्हणले, अरे शबर राजाची मुलगी कोणाची. आणि सगळा हे मार्ग आपला वाटवून टाकला म्हणजे शबरीनं. आणि महाराज म्हणले, आमचा रस्ता सगळा वाटविला, आम्ही भ्रष्ट झालो. शिष्य म्हणले. म्हणल्यानंतर काय योग आहेत बघा पुढे. त्याच्यामुळे आम्ही आता ह्या पंप सरोवर म्हणले खराब झालं पाणी हे सगळं. आता इथं जायचं आणि इथं आंघोळ करायची. मग दुसरीकडे काय ना म्हणजे कुणीकडे जात जाऊ जिथं पाणी असेल तिथे. बघा ना तो आश्रम कसा निर्माण झाला, तो किती पवित्र होता. ते आता सांगितलं कोणत्या महाराजांनी सांगितलं मला आठवत नाही.
इथंच सांगितलं, आताच कथा होऊन गेली. अशा प्रकारे असणार. आणि त्यावेळेस नाही जायचं म्हणून ठरविल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते गेले आणि ते सरोवर बघितलं, सगळं रक्त मळमळ झालेलं होतं, सगळं रक्त दिसलं सरोवरात, पाणी राहिलं नाही तिथे. का? अपमान केला शबरीचा. महान भागवत भक्त होते ते, कारण मातंग ऋषीचे शिष्य होते आणि हे सुद्धा मातंग ऋषीचे शिष्य होते. पण त्यांच्या ठिकाणी विकल्प होता बरं का. कृष्ण महाराज, कृष्ण का म्हणून म्हणतो तुम्हाला, गाय सांभाळतात ते शिंदे महाराज. आणि त्यांच्या गायी अशा आहेत, जसा कृष्ण लावून देत होता महागारी येतात, त्यांच्याकडे किती गायी मला माहित नाही आकडा. तर ते डोंगरात लावून देतात आणि संध्याकाळी मनानं घरी येतात, म्हणून हे पोतीला येते पोरग. आलं की त्याला. तसं त्या सगळं रक्तामोल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मातंग ऋषीने त्यांनी सांगितलं की बाबा काय करा, तुम्ही त्या शबरीचे जाऊन पाय धुवा, तिचं पायाचं तीर्थ घ्या आणि नंतर पाणी शुद्ध, ते पाणी त्या सरोवरामध्ये नेऊन टाका आणि ते शुद्ध होईल. तसं म्हणल्यावर त्यांनी जास्तच ते खळबळ झाली त्यांच्या मनामध्ये. पण हे गुरुनं सांगितलं, म्हणले करावं लागलं. टाकल्यानंतर पाणी स्वच्छ झालं महाराज. आणि जेव्हा असताना हे मातंग ऋषीचं निर्वाण होणार आहे, तेव्हा शबरीला बोलून घेतलं. आता सगळं आटोपतं घेतो माघारी आणलं एकदम. आणि पाया पडली शबरी आणि सांगितलं, शबरी तो जगत चालक, जगत प्रभू, जगाचा असणारा, नियंता चलंता असणारा तो या ठिकाणी येईल, तुला भेट देईल आणि तुझा उद्धार होईल. अशा प्रकारची कथा महाराज बोला. वसंते वन शोभायमान, कोकिलांचे पंचम आलाप, ऐकोणी श्री रघुनंदन, काम संपूर्ण सिद्धार्थी. काय किती गोड आहे कथा बघा. अरे महाराज, कारण अशा प्रकारचं ज्यावेळेस असताना भगवंताचं असताना चिंतन, भगवंताचं नाम स्मरण ज्यावेळेस केलं, त्यावेळेस असताना सुख झालं, समाधान झालं, असताना भगवंताला आनंद झाला. आणि असताना तो जगत चालक भगवान रामचंद्र प्रभू काय केलं, नव्हे कोकिला कुंजन, हे मदनाचे तुर्द हृदयी विंदी चालू संपूर्ण हातरीती. कारण किती गोड आहे कथा बघा. अशा प्रकारे माझ्या जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूनं अशा प्रकारे शबरीचं बघितलं, शबरीचा उद्धार झाला. आणि उद्धार झाल्यानंतर माझा भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या ठिकाणी काय करतात महाराज, लक्ष्मणा करिगा निवारण निवारण, कोकिळान सांडिती कुंजन, माझे नाही ते वचन काय गोड आहे. ज्यावेळेस असताना या शबरीचा उद्धार झाला, जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू पुढे निघाले. कोकिळा असताना आणि कोकिळा स्वरामध्ये गात होत्या, पण आणि माझा भगवान रामचंद्र प्रभू शोक करीत होते, दुःख करीत होते. देवाच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागलेल्या होता, विरह सहन होत नव्हता कुणाचा. जगत चालक जगत जननी सीतामाईचा विरह सहन होत नव्हता आणि कोकिळा सुंदर स्वरामध्ये गात होत्या. हे अशा प्रकारचं कोकिळेचं गाण गुणगान स्वर कुणी मंजूळ अशा प्रकारचा स्वर कुणा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने ऐकला. आणि भगवान रामचंद्र प्रभूने राग आला, क्रोधाने त्वजले, कारण मी दुःखी बनले आणि मला माझ्या दुःखामध्ये सहकार्य करण्याऐवजी काय अशा प्रकारे असणाऱ्या ह्या सुंदर स्वरात आणि कोकिळा गुणगान गाऊ लागल्या. अशा प्रकारचा असणारा कोकिळा आणि सुंदर स्वरामध्ये गात होत्या. आणि गात असताना माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने क्रोधाने झाले, माझ्या भगवंताला राग आला. का आला राग, कारण जगत चालक जगज्ञनी सीतामाईचा विरह सहन झाला नाही माझ्या भगवंताला, माझ्या देवाला विरह सहन झाला नाहीये. आणि म्हणून असताना त्या कोकिळाला आणि माझ्या भगवंतानं शाप देऊन टाकला. महान बोला
वचन ये मौन सर्वदा काय गोड आहे